ही माझी मुलगी वैष्णवी. हे बघा किती भारी एकदम छान प्रकारे नेचर आहे. म्हणजे अशा रानावनात मध्ये मी राहत असतो. आजचा व्हिडिओ आहे आपला ब्लॉगच्या विषयी संबंधित. आणि ब्लॉगच्या विषयी संबंधित म्हणजे ब्लॉग आणि वनस्पती. म्हणजे मी रानावनात राहत असताना मला वनस्पती चांगल्या प्रकारे मला माहिती आहे, म्हणून तुम्हाला मी वनस्पतीला घेऊन जाणार आहे. आज तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये सुद्धा टाकलं होतं. आज दाखवणार तुम्हाला मी आंबाडी त्या झाडाची माहिती अशी आहे की आंबाडी झाडाची भाजी करतात. ग्रामीण भागामध्ये चांगल्या प्रकारे भाजी खात असतात. तर नेचर बघा, ही माझी मक्का आहे. तुम्हाला मक्का दाखवतो मी. ही मक्का आहे आणि मक्का अतिशय चांगलं एकदम पावसाळ्याचं वातावरण आहे. अतिशय छान प्रकारे ते वातावरण आहे. वातावरण बघत राहा. तर मी पहिल्यांदा शॉर्ट व्हिडिओ मध्ये सांगत होतो की बस म्हणलं शॉर्ट व्हिडिओ बनवा, परंतु मला असं वाटलं आपण एक मोठं सुद्धा व्हिडिओ बोला. आता आम्ही दोघ जण जात आहे त्या झाडाकडे. तर झाड तुम्हाला दाखवतो आंबाडी झाड कसं असतं आणि आंबाडीची भाजी बनवता येत असते. तर व्हिडिओला तुम्ही चालूच ठेवा. बरेचसे झाडाची माहिती तुम्हाला मी या माझ्या युट्यूब चॅनलवर सांगणार आहे. ब्लॉग्स आणि माझ्या चॅनलवरती ब्लॉग्स आणि मोटिवेशन संबंधित व्हिडिओ येत असतात. तर नेक्स्ट आपण जवळपास आलेलो आहेत आणि जवळपास आल्यानंतर तुम्हाला सांगतो मी आत्ताच ताबडतोब जवळजवळ आलेलो आहेत. याच्यानंतर तुम्हाला आधी सांगते बरेचसे असं वातावरण आहे आणि वातावरण एकदम छान बरेच वातावरण आहे. बघा माझ्या साईडला सुद्धा हे बघा एकदम बर्डी आहे. बर्डीवरती एकदम छान प्रकारे तुम्हाला बर्डी वगैरे दिसत आहे. एकदम आता मी चाललो माझ्या घराकडे घेऊन, म्हणजे मी जिथं सध्याला राहतो त्या तिथं घेऊन आणि जवळच ते झाड आहे. म्हणजे माझा व्हिडिओ बनायला एकदम सोपं प्रकार वाटतो, कारण की माझ्याकडे नेट नसतं, लाईनीची अडचण आहे, बरेचशी अडचण असते. त्यामुळे मी व्हिडिओ दररोज अपलोड करत नाही. तर जवळ नेक्स्ट टाइम बघा. आता ही मक्का कशी आहे बघा. ही मक्का सुद्धा माझी चांगली आहे. चांगल्या प्रकारे मक्का यावर्षी पावसाने आणि चांगल्या प्रकारे या डोंगर रानावरती म्हणजे माळेगाव, म्हणजे माझं गाव आहे माळेगाव ठोकळ. अतिशय उच्च प्रकारे हे गाव आहे. उच्च ठिकाणी आहे. कोणते शोधे मी तर म्हणतो 1857च्या काळातील हे गाव असेल. परत हे गाव जर तुम्हाला बघायचं असेल तर एक दिवस माझ्या गावाला व्हिजिट करा. माझ्या गावाला पवन ऊर्जा प्रकल्प अतिशय चांगले आहे. जर कोणाला जर यायचं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा, तुम्हाला माझा मी नंबर देईन. आणि हे बघा आता जवळपास आम्ही आता जवळ आलो आहे आंबाडी झाडाजवळ. तर हे बघा आंबाडी झाड. हे आंबाडी झाड जवळून तुम्हाला जवळून दाखवतोय. बघा आंबाडी झाड कसं असतं. पकड बघा बसणं. हे बघा आंबाडी झाड असतं. या झाडाला अवतीभोवती एकदम चांगल्या प्रकारे हे झाड आहे. हे झाड तुम्हाला सांगतो मी. बघा याला असं फांद्या असतात आणि या फांद्या हे झाड बी असतात. याची भाजी तोडून कुठं टाकत असतात माहिती का. ही भाजी बनवत असतात. आंबट अशी प्रकारची याची चविष्ट असते. याची चव भरपूर. तर एखाद्या वेळेस तुम्हाला ग्रामीण शहरी भागामध्ये जर भेटत नसेल तर ही आंबाडीची भाजी बघा. कारण रान म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे आहे आणि अतिशय नेचर भारी आहे. आणि मी सुद्धा स्वतः रानामध्ये राहत असतो. मला फार आवडायला लागलं आहे त्या रानामध्ये राहायला. असं काही नाही, गावामध्ये सुद्धा माझं घर आहे. तर हे बघा ही आंबाडी झाड बघितलं असेल ना. जर तुम्हाला जर असं जर व्हिडिओ येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला चांगल्या प्रकारे मी माहिती देणार आहे. आणि अशाच प्रकारे तुम्हाला ही वनस्पती जर तुम्हाला जर अशा प्रकारचा व्हिडिओ बनवत असेल तर माझ्या व्हिडिओवरती तुम्हाला मी व्हिडिओ बनवून दाखवेल. आणि अशाच प्रकारे व्हिडिओ बनवून जाईल मी, कारण की बऱ्याचशा झाडाची तुम्हाला माहिती सांगणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये हे आंबाडी झाड तुम्ही चांगलं लक्षात ठेवा. आंबाडी झाडं म्हणत असतात. आणि हिंदी भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये, इंग्लिश भाषेमध्ये तुमच्या क्षेत्रामध्ये या झाडाला काय म्हणतात मला हे कमेंटद्वारे सांगा. तर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्लब, जय